स्वाद रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण शेवचे लाडू बनवणार आहोत। तर मी इथे गावी आलेले आहे, तर आता म्हटलं गावी जरा गावच्या पद्धतीने लाडू बनवावेत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 4 वाट्या बेसन घेतलेले आहे। आपल्या घरातले जे बेसन असते ना तेच घेतलेले आहे। थोडासा खाण्याचा कलर टाकलेला आहे मी, कलर चांगला येण्यासाठी, आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे। आता पाणी टाकून आपण पीठ तयार करून घेणार आहोत। आपल्याला पीठ जास्त घट्टही करायचं नाहीये आणि जास्त पातळही करायचं नाहीये। तर हळूहळू पाणी टाकून व्यवस्थित पीठ तयार करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने व्यवस्थित तयार करून घ्यायचं पीठ। बघा अशा पद्धतीने तयार झालं पाहिजे पीठ। तर चला आपण शेव करून घेऊया त्याची। हे खूप लवकर आणि झटपट तयार होतात लाडू। आपल्याला जास्त शेव कडक करायची नाहीये, जास्त लाल पण होऊन द्यायची नाहीये, कारण मग नंतर लाडू तयार होत नाही त्याचे। ही रेसिपी नक्की तयार करून बघा, कारण याचे लाडू खरंच खूप छान लागतात आणि लवकर होते। लवकर म्हणजे पटपट बनण्यासारखी रेसिपी आहे ही। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शेव काढायची आहे। मी जास्त भाजलेली नाहीये शेव, लाल होऊन नाही दिली जास्त। तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण शेव तयार करून घेऊया। आता इकडे आपण पाक तयार करायला ठेवूया। इथे मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे आपल्याला। आता आपण पाक तयार करायला ठेवूया। आता शेव आहे ना ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। तुम्हाला सांगते कशा पद्धतीने बारीक करायचे। असा हाताने, दोन्ही हाताने व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे त्याला। हे लाडू खायला अतिशय म्हणजे खूप छान टेस्टी लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता पाक तयार झालाय का आपण चेक करूया। तर अशा पद्धतीने पाक तयार काय झालाय का ते चेक करायचं। बघा तुम्ही बघू शकता, जास्त पाक कडक करायचा नाहीये। हे बघा आपला पाक तयार झालेला आहे। अजून एका पद्धतीने आपण पाक तयार झालाय का चेक करू शकतो। हे बघा एक तार दिसते का तुम्हाला, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। आता इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे काही, आणि वेलची पावडर घेतलेली आहे। तर हे सर्व मिक्स करायचं आहे त्या शेव मध्ये, आणि थोडा थोडा पाक आपण टाकून सर्व मिक्स करून घेणार आहोत। एकदम नाही टाकायचा, थोडा थोडा टाकून घेऊया, व्यवस्थित मिक्स होतो। अगदी झटपट बनणारे लाडू आहेत हे, खायलाही छान लागतात। तर चला आता लाडू बांधायला चालू करूया आपण। बघा किती छान लाडू तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपले लाडू तयार झालेले आहेत सर्व। बघा किती छान दिसत आहेत, चवीला पण तसेच लागतात ते। आता एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते, तर कसा झालाय तुम्हाला कळेल लगेचच। बघा एकदम मऊ असा झालेला आहे।